सर काय झालं सर? आपल्याला उशीर झालाय, पण तो गुन्हेगार सापडेल. फक्त आपली दिशाभूल करायचा प्रयत्न करतोय. यस सर. म्हणजे त्यानं पटवर्धनांचा मृत्यू आपल्याला आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केलाय. त्या दिवशी मला जो निनावी कॉल आला त्यात त्या माणसाने सांगितलं की आज आणखी एक व्यक्ती जाणार आहे. सर म्हणजे खुनी आणि हा फोन करणारा माणूस एकच आहे. आणखी एक गोष्ट सर, धनंजय सरदेसाई आणि पटवर्धन या दोघांच्या खुनामध्ये एक साम्य आहे. या दोघांना बी पॉयझन देण्यात आलेलं आहे. आज नाश्त्यात काय खाल्लं मी म्हणे? सर पण त्याहून महत्वाचं म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सनुसार त्या दोन्ही खुनांमध्ये जे पॉयझन वापरलं गेलंय ते एकच आहे. ह्याचा अर्थ धनंजय सरदेसाई आणि मिस्टर पटवर्धन या दोघांचा खून एकाच व्यक्तीने केलाय. सर मग त्यांना पॉयझन देऊन असं गळा दाबून का मारलं असेल? कदाचित त्या माणसाच्या मनात एक शंका आली असावी की जर ह्याला विष दिल्यावर हा वाचला तर त्याचं बिंग फुटू शकतं, म्हणून खात्री करून घ्यायला त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला मारलं असावं. होय सर. म्हणजे हे शुअर आहे की तुम्हाला कॉल करणाऱ्या व्यक्तीचा या खुनाशी संबंध आहे. बरोबर. बरं शेला सर आपण जे कॉल सर्व्हेलन्सवर टाकले त्यांचं काय झालं? त्याचे ट्रान्सक्रिप्ट आले आहेत, मी तुम्हाला देणारच होतो. लगेच. येस सर. ह्यात पटवर्धन आणि धनंजय सरदेसाईंमध्ये बोलणं झालं होतं. पटवर्धन म्हणाले तू फोन करत होतास, काय झालं? त्यावर धनंजय म्हणाले राणी प्रॉपर्टीच्या विलसाठी मागे लागली आहे. त्यावर पटवर्धन म्हणाले मग काय ठरवलंयस तू? त्यावर धनंजय म्हणाले काय ठरवणार, बायको आहे ती. बघा सर, त्यांना सुद्धा बायकोचंच ऐकावं लागलं. पुढे माझं जे काही आहे ते सगळं तिचंच आहे, मग काय गरज आहे आता हे सगळं करायची, हेच कळत नाही तिला. त्यावर पटवर्धन म्हणाले धनंजय मला वाटतं तू एकदा गायत्री वहिनींचा पण विचार करावा. त्यावर धनंजय म्हणाले गायत्रीचा का? सर डिवोर्स मिळाल्यानंतर पोटगी मिळाली नसणार. पुढे त्यावर पटवर्धन म्हणाले अरे इतकी वर्ष त्यांनी तुझ्याबरोबर संसार केला, त्यांना आता कोण आहे? आहेत ना तिचे 2 भाऊ. त्यावर पटवर्धन म्हणाले ठीक आहे तुझा निर्णय तू घे. राणी सरदेसाई प्रॉपर्टीच्या विलसाठी धनंजय सरदेसाईंच्या मागे लागले होते. ठीक आहे, पुढचा कॉल बघूया. पुढचा कॉल राणी सरदेसाईने मिस्टर पटवर्धनांना केला होता. ऐकताय ना? येस सर. हो सर, ऐकतो की. राणी म्हणाल्या पटवर्धन तुम्ही विचारलत का कंपनीच्या लीगल? मैं सच बोल रहा हूँ साहब, मुझे कुछ नहीं पता. मैं तो सिर्फ अपने काम से मतलब रखता हूँ. तुला कधीच काय माहिती नसतं का रे? नहीं साहब. नाही ते तर हे फिंगरप्रिंट्स मिळायला प्रूव्ह होईलच. शेवटची संधी आहे तिवारी, म्हणून सांगतोय तुला जे काय माहिती असेल ना ते सांगून टाक एकदाच. मी काय सांगू, मी माझी कामं करते बस. हो का? सारखी फोनवर बोलत असते तसं कळलंय. कोणाशी बोलतेस ग एवढं? पटवर्धन साहेब इकडे आले की जेवढं बोलणं व्हायचं तेवढंच, बाकी त्यांच्याशी माझा काय संबंध? कुणाशी संबंध आहे, काय संबंध आहे हे आम्ही शोधून काढू ना. तू कशाला काळजी करतो? सर हे प्रूव्ह झालं ना की तू या केसमध्ये इन्व्हॉल्ड आहेस, मग तुझी सुटका नाही तिवारी. मुझे कुछ नहीं पता साहब. साहब तो मेरे लिए भगवान जैसे. चला शरदराव, तुमच्या हातावर मेहंदी काढूया. हा, अहो ठसा घ्यायचा आहे हो. या बसा खाली. त्याच्यात बुडवायचं. मॅडम कुठे आहेत? येत आहे. एवढा वेळ नाही आमच्याकडे, सुरू आहे. जाऊन घेऊन या मॅडम ना. चल बघतोस कुठं. हा सांगता बुडव. मॅडम कम इन. मॅडम प्लीज जरा बाहेर या ना.
अरे तुम्ही हो सर पण आलेत का? हो, सरांनीच तुम्हाला बाहेर बोलावलं. प्लीज तुमच्या सरांना विचारा हे कोणी केलंय. आधी धनंजय गेला, मग विकी, आता मिस्टर पटवर्धन. अचानकच त्यांच्या मृत्यूबद्दल कळलं. आता कोणी आधारच नाही हो मला. काय करू काही कळतच नाहीये. मॅडम, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील, पण त्यासाठी आधी बाहेर चला. हो येते मी, तुम्ही व्हा पुढे. आणि जरा लवकर आलात ना तर बरं होईल. मॅडम कुठे? सर येत आहेत त्या. हॅलो. आय थिंक आम्ही आलो आहोत हा मेसेज तुम्हाला मिळाला होता. हो आय एम सॉरी. पण काय झालं असे अचानक तुम्ही आलात? आणि हे काय यांच्या हातावर इंक आहे? काय झालं? फिंगरप्रिंट्स घेतलेत आम्ही. फिंगरप्रिंट्स? कशाला? यांनी काय केलं असं म्हणणं आहे का तुमचं? अहो घरातली साधी नोकर माणसं आहेत ही, हे काय करतील? आणि माझा सुद्धा संशय नाहीये यांच्यावर. आम्हाला तुमच्याकडून काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत. मिस्टर अजय, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी आधी दिली आहेत. आणि आत्ताही गुन्हेगार शोधण्यासाठी मी तुमची नक्कीच मदत करेन. बरं, मला सांगा, धनंजय सरदेसाईंनी त्यांचं विल तुमच्या नावावर केलंय बरोबर? हो. आणि ते विल मला धनंजयच्या केबिनमध्ये सापडलं, हेही मी तुम्हाला फोन करून सांगितलं. बरं, ते विल जरा दाखवा. वाय नो. शरद, हां. माझ्या वॉर्डरोबच्या ड्रॉवरमध्ये एक पिंक कलरची फाईल आहे, ती घेऊन ये. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? प्रश्न विश्वासाचा नाही, सगळ्या शक्यता एकदा पडताळून पाहायला हव्या ना. म्हणजे धनंजयचा खून मी केलाय असंही म्हणाल तुम्ही? जे म्हणायचं आहे ते पुरावे म्हणतील आता. मिसेस सरदेसाई, तुमचं धनंजय सरदेसाईंशी या विल संदर्भात कधी बोलणं झालं होतं का? नाही. मॅडम, अहो आठवण्याचा प्रयत्न करा हो. काय बोलण्याच्या गडबडीत निघून गेलं असेल वाक्य, लक्षात राहत नाही माणसाच्या. काय माणूस आहे ना, विसरायला होतच. पण माणूस आहे म्हणूनच जरा मेमरीवर जोर दिला ना, सगळं पटापटा पटापटा पटा आठवायला लागतं. आठवून बघा. नाही. मिस्टर अजय, धनंजयच्या प्रॉपर्टीमध्ये मला कधीच इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे आम्ही याबद्दल कधी काही बोललो नाही. ओके, आपण असं समजूया की तुमचं धनंजय सरदेसाईंशी ह्या बिल संदर्भात कधीच बोलणं झालं आणि तुमच्या म्हणण्यानुसार धनंजय सरदेसाईंनी तुमच्यावरच्या प्रेमापोटी हे बिल तुमच्या नावावर केलं. मला सांगा, तुम्हाला खात्री नव्हती का हे बिल तुमच्या नावावर होणार की नाही? म्हणजे ह्या विल संदर्भात तुम्ही काही माहिती काढली होती का? हो, मी माहिती काढली होती. आमच्या ऑफिसमध्ये लीगल ॲडवायझर आहेत जाधव, त्यांच्याकडनं मी माहिती काढली. तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता, तर मग चौकशी का केली तुम्ही? उद्या मलाही विष दिलं जाईल, माझाही अपघात होईल, काही होऊ शकतं. कदाचित तुम्हाला माझ्या खुन्यालाच पकडावं लागेल. मिसेस सरदेसाई, डोंट वरी, मी आहे आणि ह्यापुढे या केसशी संबंधित कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.